नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. गोंयांत मनयलो 80वा मुक्ती दीस. झुजाची कीट पेटोवपी राम मनोहर लोहियाच्यो जागयल्यो यादी. पोर्तुगेजा परस फास्ट गोंयचे बीजेपी सरकार. अशीच चलयली सालाजार शाय जाल्यार गोंयभर पातळटली सर्वणची क्रांती. एक्टिविस्टांनी दिली सरकाराक शिटकावणी. हर क्रांती दिसा सर्वणच्या आंदोलकांक व्हेले उखलून. जसो तोडलो पोर्तुगेजांचो तसो बीजेपीचोय तुटतलो अहंकार. आझाद मैदाना वयल्यान अरविंद केजरीवालाची भविष्यवाणी. आनी आतां खबरो विस्तारान. गोंयान आपलो 80वो क्रांती दीस मनयलो. मुक्तीझुजाऱ्यांच्या स्मारकाचेर वचून मानेस्तांनी तशेंच लोकांनी आर्गां ओंपत कृतज्ञता व्यक्त केली. गोंयांत मुक्तीझुजाची कीट पेटोवपी समाजवादी फुडारी डॉक्टर राम मनोहर लोहियाच्या फुडारपणाच्यो यादी जागयल्यो. पणजे आझाद मैदानार जाल्ले कार्यावळींत मुख्यमंत्री प्रमोद सावंतान टी.बी. कुंज आनी राम मनोहर लोहियाच्यो यादी जाग्यो केल्यो. स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांच्या नोकऱ्यांचो विशय सोडयला अशें सांगलें. मागीर तो दिपाजी राणेचो बंड आसूनी किंवा कुंकळेचो उठाव आसूनी किंवा पिंतूस बंड आसूनी, ह्या सगळ्या जाणांक गार्ड ऑफ ऑनर दिवपाचें काम हे म्हज्या सरकाराच्या कार्यकाळांत जालें. हे सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता. हांव मोठ्या अभिमानान सांगता, आज कुंकळेंतलो उठाव, पिंतूंचो बंड आनी दिपाजी राणेंचो बंड हांचो म्हणजे हांकां ऑनर दिवपाचें काम हे म्हज्या कार्यकाळांत सुरवात जालां. आज डॉक्टर राम मनोहर लोहिया आनी डॉक्टर जुलियो मिनेझीस म्हणजे डॉक्टर राम मनोहर लोहिया हे खरें म्हणजे रेस्ट घेवपा खातीर हांगासर आयिल्ले. डॉक्टर जुलियो मिनेझीस तांच्या घरा कडेन तांच्यांनी पळयलो की पोर्तुगीजाच्या ह्या अत्याचाराच्या आड पोर्तुगीजात गोंयांत चललो अत्याचाराच्या विरोधात आवाज उठोवपा खातीर पयलेच फावटी तांच्यांनी जी जाहीर मिटींग मडगांवांतल्या लोहिया मैदानाचेर आपयली. आनी त्या लोहिया मैदानाचे हे क्रांती मैदानात ताज्या उपरांत म्हणजे उठाव हो पुराय गोंयांत जालो. आनी आतांच पळयल्या ल्हानशा शॉर्ट फिल्मांतल्यान तुमी पळयलें की म्हापसा, पेडण्यां, सत्तरी ह्या सगळी कडल्यान लोक हे खूब मोठ्या प्रमाणांतल्यान त्या लोहिया मैदानाचेर जमा जाले. आनी 18 जून 1946 उपरांत कंटिन्युअसली ही ज्योत पेटत उरली. ताज्या उपरांत जावपी 1954 सत्याग्रह, ताज्या उपरांत जावपी 1955 सत्याग्रह आनी ताज्या उपरांत हे गोंयांतल्या कितलेशाच स्वतंत्र सैनिकांक आपल्या प्राणाची आहुती दिवची पडली. आनी तातूंतल्यान कितलेशेच फ्रिडम फायटर जावं तो पुरुषोत्तम काकोडकर, मोहन रानडे, डॉक्टर जुलियो मिनेझीस, पीटर आल्वारीस, वामन सरदेसाय, लक्ष्मीकांत बेंबरे, सुधाताई जोशी असे कितलेशे तमाम स्वतंत्र सैनीक आसतले. तांच्यांनी ह्या गोंया खातीर आपलें जायतें काम केलें. आनी ताज्या उपरांत विजय ऑपरेशन 1961 गोंय स्वतंत्र संग्राम हो गोंय स्वतंत्र मेळपाचें काम हे 1961 जालें. हे सगळें करता आसतना आमी टी.बी. कुन्ना हांकांय बी म्हणजे हांच्याय स्मारकाक बंधन करता आनी तांच्यांनी केल्लें काम आमी सातत्यात सदोदीत याद दवरता. म्हणजे गोंयांत नॅशनलिस्ट म्हणून म्हणजे जेंकां आमी म्हणटा की जेंच्यांनी गोंयांतलो आवाज हो मुंबय आनी महाराष्ट्रांत उठोवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार डॉक्टर टी.बी. कुन्ना हांच्याच मोठ्या प्रमाणात तांच्यांनी उठोवपाचें काम केलें. सदोदीत म्हणजे ह्या सारकिल्ले फ्रिडम फायटर्स जेंच्यांनी कितलीशींच वर्सां म्हणजे कश्ट केले, सहन केले. आनी आमी पळयता की 1961 उपरांत तांच्या भुरग्यांक म्हणजे फ्रिडम फायटर्स कॅटेगरींतल्या भुरग्यांक ही लेटर ऑफर दिवपाचें काम हे सरकारान सुरवात केलें. हांव जस्ट रिव्ह्यू घेतालो, पळयतालो की 70% भुरग्यांची लेटरां जी आसा ही म्हज्या सरकाराच्या टेन्युअरान दिली. हेंय सांगता आसतना म्हाका खूब बसता. जवळपास 288 लेटर्स आमी एकदां न्ही दोनदा ही स्कीम ओपन केली. आनी त्या भुरग्यांक परत एकदां म्हणजे त्यांचे जर चुकोन कोणी उरला आसत सुद्धा जाल्यारूय तांकां ती ऑफर लेटर दिवची. आज आमी 22 स्वतंत्र सैनिकांच्या भुरग्यांक आज 22 भुरग्यांक ऑफर लेटर दिता आनी उरलेल्या जवळपास 40 भुरग्यांक तांकांय ऑफर लेटर फुडल्या वर्सभराच्या कार्यकाळात दितले. हांवें हें फक्त इतक्याच खातीर सांगता, आमी स्वतंत्र सैनिकांचें बलिदान विसरूंक ना. गोंय मुक्ती मशाल जे दिसा पेटली आनी ह्या मशालीचो उजो क्रांतिकाराच्या काळजांत पेटलो तो हो दीस स्वतंत्र सैनीक राम मनोहर लोहिया आनी मडगांव हांगासर गोंयकाराची काळजांत ही ज्योत पेटयली. ती गोंयभर न्ही तर देशभर पातळिल्ली.
ह्या खऱ्या अर्थान गोंय सुटकेची जून सुरू जाली. आयज हो 80वा क्रांती दिन. गोंय सुटके खातीर क्रांती दिन उगडास काडटना सुटके झुजारा खातीर आपले जीव आपयले आनी हाल सोंसले सगळे सुटके झुजाऱ्यांक उगडास करपाचो हो दीस. मडगावच्या राम मनोहर लोहिया मैदानार लोकांनी गोंयचो इतिहास जागयलो. क्रांती दिनाची घुनवणीत परबी दिता. आमचे बरोबर आज ह्या कार्यक्रमाक हजर आसा नावेलीचे राष्ट्राचे राष्ट्रप्रेमीचे जे फंक्शन आसतात ते केन्नाच चुकयना अशें बाब एडवर्ड फाले, आमचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनीक वसंतबाब नायक, बाब अविनाश शिरोडकर 1961. पूण त्या स्वातंत्र्याची बुन्याद, त्या स्वातंत्र्याचे फाउंडेशन जर कोणे घाले आसत ते राम मनोहर लोहिया ह्याच मैदानाचेर 18 जुनाक त्या वेळार जो राम मनोहर लोहिया विश्रांती घेवपाक आपल्या मित्रागेर जुलियांव मिनेझीस हांगा वसोळ्ळ्या ताच्या घरांत रावपाक आयिल्लो. ताका जेन्ना कळ्ळें की गोंयकाराच्या भितर काळजांत स्वातंत्र्याची कीट आसा पूण तिका पेटोवपाचें काम गरज आसा. ती कीट आसा पूण ती ज्या पद्दतीन पेटपाक जाय त्या पद्दतीन पेटना. आनी म्हणून हांगा एक मिटींग जाली ताणें आपयली 18 जुनाक आनी त्या दिसा ताणें एक नारो सगळ्या समस्त गोंयकारांक दिलो. जय हिंद हो नारो ताणें सगळ्या गोंयकारांक दिलो आनी त्या नाऱ्याचेर गोंयच्या सगळ्या लोकांच्या काळजांतली कीट पेटली आनी ताजें रुपांतर 1961 19 डिसेंबराक स्वातंत्र्याक जालें. हांव सगळ्यांत पयलीं राम मनोहर लोहियाक नमस्कार करून आदरांजली व्यक्त करता. जे स्वातंत्र्य सैनीक तांच्यो फॅमिली आनी हाल अपेश्ट भोगल्यो, त्याग केलो, सॅक्रिफायस केलो आनी ताणें आपलें बलिदान दिलें, त्या सगळ्यांक तकली बांदून नमन करपाचो आजचो दीस. आमच्या भितर आज ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनीक वसंतबाब नायके आसा, तांकांय हांव आदरान नमस्कार करता. कारण म्हाका दिसता थोडेच स्वातंत्र्य सैनीक आसात, हयात आसात, तातूंत भितरले एक वसंतबाब नायक. आमी पळयलें की जेन्ना स्वातंत्र्य जालें गोंयांत, स्वातंत्र्य सैनिकांची एक इच्छा आशिल्ली. भारत जेन्ना स्वतंत्र जालो तेन्ना भारताच्या स्वातंत्र्या खातीर जे लढले तांची इच्छा आशिल्ली की भारत हो ह्या जगांतलो मोठो देश जावचो, बरो देश जावचो, सुपर पावर जावचो अशें ध्येय त्या स्वातंत्र्य सैनिकांक दिसतालें. आनी आज भारताचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारताक ज्या सर्वोच्च जाग्याचेर व्हरून दवरला, आमकां सगळ्यांक अभिमान जाता की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन आपल्या 12 वर्सांच्या कारकिर्दीत भारताचो जगांत आशिल्लो रिस्पेक्ट इतलो वाडयला की आज सगळे जाण कितेंय डिसिजन घेवचे पयलीं भारता कडेन पयलीं पळयतात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडेन पयलीं पळयतात आनी मागीर डिसिजन घेतात. न्ही फक्त शासन आशिल्लें तर आशिया खंडांतलो ल्हानसो प्रांत सामको. ह्या प्रांताचे 451 वर्सां पोर्तुगीजांचे साम्राज्य किंवा पोर्तुगीजांची जुलमी राजवट आशिल्ली. हे 451 वर्सांची आमी लक्षांत घेवपाक जाय आनी सामकी जाणीवपूर्वक लक्षांत घेवपाक. ते म्हटल्यार आमगे जाणटेले त्या वेळार शिक्षण व्हडले प्रमाणांत नाशिल्लें, दरिद्री जी आशिल्ली म्हणजे गरिबी आशिल्ली खूब मोठ्या प्रमाणांत. पूण तरी आसतना आमगे जाणटेले ते जुलमी राजवटीक बंदनात. म्हटल्यार कितें ते सांगता ते आयकलना. तांचो जो जुलम चलतालो पळय न्ही, तो आमी जर सहज ताची याद केली जर जाय, म्हायती घेतली जाय जाल्यार अजून आंगार काटून रावचें. साधारणशे ते आयले नंतर 1510 आयले नंतर 70-72 वर्सांत सुमार एक पयलो रिवोल्ट सुरू जालो. राणेचें बंड म्हणटा ताका, याद करूंकच जाय. राणेच्या बंड नंतर मागीर 2-3 हालसेतींत आनी पणजेय गेली. तशी प्रकारची चळवळ सुरू जाली. पूण ह्या स्वातंत्र्याच्या चळवळीक खरी बळकटी केन्ना आयली जर जाय तेन्ना डॉक्टर राम मनोहर लोहिया हे लोहिया मैदानाचेर पयलीं दिसा आयले ते शिरसोड्या म्हणटा गांवांत फिराव, वसोडे शिरसोड्या भागांत रावले आनी तेणें अनावन्स केलें की आपूण फाल्यां आमची मिटींग घेवपाक आसा लोहिया मैदानाचेर.
पुर्तुगीज सैनीक आशिल्ले जाका आमी पाकले म्हणटाले पळय न्ही, पाकले आनी खापरी अशी दोन नांवां त्या पुलिसांची आशिल्ली. तर तांणी आटोकाट प्रयत्न केलो की लोक जमचे न्ही, लोक येवचे न्ही लोहिया मैदानाचेर. सांगता तुमकां हांव शेकड्यांनी लोक थंय जमले 1846 आनी ते बरोबर करताय जुनार. आणि तेन्नाच्या मागीर सत्याग्रही चळवळ जी आसा पळय न्ही ते आमच्या गोंयांत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू जाली. तातूंत मागीर मोहन रानडे, नंतर मागीर लवंदे, आमच्या अंदरून भारतातले खुबशे स्वातंत्र्य सैनीक, एक आमचो निजामुद्दीन शिरोडकर आमचे शिरोडेचे आशिल्ले, पुरुषोत्तम शिरोडकर आमचे शिरोडेचे आशिल्ले, पुणेचे अंदरून भारतातले खूब लोक आशिल्ले. अशे हजारांनी स्वातंत्र्य सैनीक क्रांतिकारक म्हणटा तशे तांणी पुढाकार घेतलो की गोंयांत स्वातंत्र्य मेळचें आशिल्लें. आणि हे जेन्ना जवळ जवळ 100 वर्सां 200 वर्सां ही चळवळ जेन्ना मुखार चलपाक लागली, ताका 1846 हांवें सांगलां तशें ताका खूब बळकटी आयली. आनी ते बळकटी उपरांत मागीर पुर्तुगीजांच्या लक्षांत येयलें की जमचें ना म्हणून. पूण तरी तांणी आपलो धबधबो आसा पळय न्ही, ते आपलें तें जरब जें आसा तें सोडली ना. आनी त्या वेळार पंतप्रधान आशिल्ले नरेंद्र आमचे पंडीत नेहरू, आनी विजय ऑपरेशन सुरू केलें. हे 14 ऑगस्टाक सॉरी आमच्या डिसेंबराक 18 डिसेंबराक आनी 18 डिसेंबराक जेन्ना विजय ऑपरेशन सुरू जालें तेन्ना अवघ्या काही दिसांनी मुखार बदयता आमकां 19 डिसेंबराक सकाळ. आझाद मैदान प्रमोद सावंताचें काय बहुजन समाजाचें? एक्टिविस्ट रामा काणकोणकाराचो खडेगाड प्रस्न. भाजपा सरकार पुर्तुगीजा परस पास्ट सरकार, गोविंद शिरोडकारान टिका केली. लोह्याची क्रांती कारापुरात जिती आसा. पुराय गोंयभर पातळपाक तिका वेळ लागचो ना, अभिजीत प्रभुदेसायान चिटकावणी दिली. सरवणकारांची क्रांती गोंय सरकारान आझाद मैदाना कडेन पावपा आदींच चिड्डोवपाचो यत्न केलो. बीजेपी सरकार सालदाराचें सरकार अशा उतरांनी खासदार विरियाटो फेर्नांडीसान टिका केली. पळयात खबर विस्तारान. आयचे हे बीजेपीचे गव्हर्नमेंट आसा ते हांगासर जे सालाजार असले, पुर्तुगेज असले, त्यांच्या पेक्षा आनीक फास्ट हे सरकार जाल्लें आसा. तुमकां क्रांती शिकपा जाय जाल्यार कारापूरचे लोकां कडेन शिकपा जाता. क्रांती म्हणल्यार आमचे भितर जो भंय आसा ते भयाक नश्ट करप आनी सत्या खातीर उबे रावप. आयज जें घडलां हातून आयज सपोज खंयचोय क्रांतिकारी आसलो जाल्यार तो खंय उबो रावपाचो, सीएमाचे फंक्शनान काय कारा. पणजे येयल्ल्या सरवणच्या आंदोलक बायलांक आझाद मैदानात पावचे आदींच पुलिसांनी उखलून व्हेली. त्याचो एक्टिविस्ट रामा काणकोणकार आणि गोविंद शिरोडकारान खर उतरांनी निषेध केलो. सरवणच्या आंदोलक बायलां क्रांती दिसा निमतान पणजे येयल्लीं, पूण पुलिसांनी बळगें दाखयत तांकां उखलून व्हेली. गोंयकारांक क्रांती दिसा उलोवपाचें स्वातंत्र्य ना अशें म्हणत भर मुक्ती दिसाच पुलिसांचे बळगें वापरून आंदोलक बायलांक उबारून व्हरपाचे घडणुके घेवन गोविंद शिरोडकारान सालाजार शाये बरोबर गोंय सरकाराची तुलना केली. Protest was over here. They have applied 144 section and they have stopped the meeting. Today also the same thing is happening. The question arises whether the Azad Maidan belongs to Chief Minister Pramod Sawant and his wife, or it belongs to these people and these people, women of tribal community and Bahujan Samaj. This Chief Minister is totally against Bahujan Samaj of Goa, ST, SC, OBC. You can see, I just hello.
हांगासर जितली बशिल्ली आहा ती एसटी आणि ओबीसी असा काय ना बहुजन समाज ऑफ गोवा इज स्ट्रगलिंग डाउन अंडर चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत सरकार. डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि जुलिओ मेनेझीस हांच्यांनी आमच्या गोंयच्या लोकांमध्ये एक क्रांतीची ज्योत पेटयली आणि पुर्तुगीज जे प्रशासन असले ताका उलटून उडोवपाक आणि आमकां स्वतंत्र मेळोवपाक एक आमचे डॉक्टर राम मनोहर लोहिया हे एक आमकां सगळ्यांक गोंयकारांक व्हडलें इन्स्पिरेशन ठरलें आणि तो दीस आयज आमी मोठ्या दिमागान मनयता. परंतु आयची जी परिस्थिती आसा ती पळयली जाल्यार लक्षात येता आयचे हे बीजेपीचे गव्हर्नमेंट आसा ते हांगासर जे सालाजार असले पुर्तुगेज असले त्यांच्या पेक्षा आनीक फास्ट हे सरकार जाल्लें आसा. आज वचत ते या गरीब जनतेचेर त्यांच्या ऑक्युपेशनाचेर त्यांच्या जाग्याचेर पर्यावरणाचेर हे सरकार जे आसा अच्छेव करीत आसा. आयज हांगासर कितें असलें हे लोक जांकां आतां कारापूरचे सरवणाचे लोक आयज तांचो आंदोलनाचो 75वा दीस 75 दीस जाले ते आयज आंदोलन करता. संपूर्ण गोंयांतसून आमचे गोंयकार आमी हांगासर पळयतले ते तांकां सपोर्ट करता. परंतु हो आमचो हांव म्हणटा तो मुख्यमंत्र्याक सालाजार म्हणटा कित्याक हो तो मनीस आसा. अरे तुझ्या साखळेच्या परिसरान तू आणि तो विश्वजीत राणे आयज तुम्ही थंय हे लोदा कडेन संगनमत करून 5.5 लाख स्क्वेअर मीटर एरियेन तुम्ही जे 2300 जे विला हाडून करता थंयसर तुमच्या दोगांचे संगनमत जाल्ले आसा. आणि आयज आमचो हक्क आसा प्रत्येकाचो नागरिकाचो ह्या भारत देशान की आमी क्रांती करपाची. आयज क्रांतीचो दीस आसा. तुम्ही तांकां हांगासर येवच्या पयलीं तुम्ही तांकां डिटेन करता कसल्या कारणा खातीर. हांगासर तुमचे जेन्ना आतां प्रशासकीय हे जालें फंक्शन जालें थंय लोक येवंक नासले तुमचे तमचे येवंक नासले हांगासर तांकां कित्याक तुमी प्रतिबंध करूंक ना. आणि ह्या गरीब लोकांक आदिवासी लोकांक बहुजन समाजाच्या लोकांक तुम्ही आज डिटेन करून खंयच्या पुलीस स्टेशनाचेर आला तांकां कादेन घातला हे आमकां कांय खबर ना. हे चल्लां कितें. क्रांती म्हटल्यार भय नष्ट करप, सत्या खातीर उबे रावप. क्रांतीचे पयले पावल सांगता तूं तुजो भय हुपून फुडें वच. सरवणच्या बायलांनी क्रांतीची वळख करून दिल्या. जमिनीचो मोग दाखयत सध्याचे भाजपा सरकार आणि विश्वजीत राणे घेऊन असलेलो भय सोपयला अशा उतरांनी पर्यावरण कार्यकर्तो अभिजित प्रभुदेसायान सरवणकरांची तुस्त तोखणाय केली. जाल्यार दक्षिण गोंयचो खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडिसान हे घडणुकेक सालाजारशाय म्हणत निषेध केला. लोहिया हाणें गोंयांत कितें केलें. लोहिया आयलो आनी लोहियाक हांगच्या लोकांनी सांगलें आमी पुलिसेक भिता, आमी ह्या सरकाराक भिता. तेन्ना लोहियान कितें केलें सरळ गेलो आनी तो PI काय SP आसलो ताजेर थापड मारलें. ताणें वचून थापड मारलें. पूण हे थापड मारप ही क्रांती चालू जावप हाजे अर्थ कितें. क्रांती म्हणल्यार कितें. तुमकां क्रांती शिकपा जाय जाल्यार कारापूरचे लोकां कडेन शिकपा जाता. क्रांती म्हणल्यार आमचे भितर जो भंय आसा
ते भयाक नश्ट करप आनी सत्या खातीर उबे रावप, भुरग्यां मुखारले पिळग्यां खातीर उबे रावप ही क्रांती. पूण क्रांतीत पयलें पावल म्हळ्यार आपले भितर जो भंय आसा ताका तुवें ओवरकम करूंक जाय, ताजे मुखार वचपाक जाय. आनी हे आमचे कारापूरचे बायलांनी आनी सगल्यांनी कितले सुंदर तरेन आमकां दाखयलां. तांचे गांवांत राण्याचो हें चलता, हुकुमशाही चलता आनी वयल्यान हो सरकार हे दोनी हांचे विरुद्ध जो तांचे काळजान जो भंय आशिल्लो तो तांणी सोंपयलो. आनी तो सोंपोवपाचो तांचो जो मेथड आसा, तांचे जे हे वखद आसा तेंय तुमकां सगळ्यांक कळूंक जाय. ह्या जमनी खातीर मुखारल्या पिळग्यां खातीर जेन्ना मोग काळजान चड जाता तेन्ना तो भंय मरता. आनी हे कारापूरच्या लोकांनी आमकां शिकयलां, सगळे गोंयकारांनी हे शिकोवंक जाय. लोहिया तेंच शिकोवपाक येयल्लो. भितर जो भंय आसा हो सरकार, हो कोण व्हडलो पयशेकार नाल्यार आनी कोण दुसरे आसा ते कसले सगळे भंय काडटले जाल्यार जमनीचो मोग पयलीं काळजान जितो करात, हांचे कडल्यान शिकात. आनी ही क्रांती जी आसा लोहियाची ती आयज कारापुरान जिती आसा, ती आयज कारापुरान जिती आसा आनी ताका वेळ लागपाना सबंद गोंयांत पावपाक. आयज क्रांती दिवस. आमच्या पुर्वजांनी ह्या दीस क्रांती सुरवात केल्ली आनी फायनली पुर्तुगेजांक भायर उडयले. तेन्ना पुर्तुगेजांचो कोण जो पळय तांचो पळय वडील आशिल्लो तो सालाजार, वर्स्ट डिक्टेटर इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. आनी आयज इट इज अ रिपीट ऑफ दॅट हिस्ट्री. कारापूरचे लोक आनी सगळे संबंध NGOज आनी सगळे थंय आयिल्ले आझाद मैदानार. कित्याक आयच्या दीस सांगपाक की आमचो संघर्श चालू आसा. आयज रेवोल्युशन दीस आमी एक रेवोल्युशन हाडया. जे सालाजाराचे डिक्टेटरशीप आशिल्ली ती बंद करया. अनफॉर्च्युनेटली आनी आयरॉनिकली जे पळय पिसफूल जे आयिल्ले आझाद मैदानार तांकां पुलिसांनी धरून सगल्यांक व्हेले. सो कित्याक लागून? कित्याक हातून दाखयता की सालाजार अजूनय आसा. हो पळय BJP सरकार आसा तो सालाजाराचो सरकार आसा. आयज तांकां तुमी मेवपाचे, तांचो डिमांड घेवपाचे. म्हणजे जे श्रीमंत आसा, जे बिल्डर आसा, ते लोदा बिदा कोण सगळे अडानी आमची जमनी व्हरता, तुमी तांच्या युअर हँड इन ग्लव विथ देन आमच्या लोकांक भायर उडोवपाक. सालाजारूय आमकां भायर उडयतालो न्ही आनी आमच्या पुर्वजांनी लढाय करून आमची जमीन सांबाळली. आतां हो न्यू सालाजार आयला आनी ही लढाय चालू आसतली. आय कंडेम दीस एक्ट ऑफ द गव्हर्मेंट. आनी पुलिसांक सांगता तुमी आमच्या लोकांक व्हेल्यात, तुमकां बसून आनी सगळ्या गव्हर्मेंट ऑफिसरांक पळय पगार मेळटा ते ह्या लोकांच्या टॅक्सांतलो. बायलो भुरगीं बायल मनीस आसा, जाणटे लोक आसा, तांचो कुयदाद घे. डोंट मिसहँडल देम. बरें जावचें ना. आनी हांव आमच्या लोकांक जे धरून व्हेल्यात तांकांय सांगता घट रावा. आख्खें गोंय तुमच्या बरोबर आसा. आनी हो विशय हांव रायट टायमार खंय काडपाक जाय तो काडटलो. पुर्तुगेजांच्या विरोधात गुलामगिरीच्या विरोधात आयच्या दिसा गोंयांत लोक आंदोलन उबें रावल्लें. 1961 गोंय मुक्त जालें. आमकां दिसलें आमी उलोवपाक स्वतंत्र जाले. पूण कोणाक खबर पुर्तुगेजां पास्ट अहंकारी सरकार येतले. जसो इंग्रजांचो अहंकार तिगलो ना, पुर्तुगेजांचो अहंकार पोसलो ना, तसोच BJPचो अहंकार तुट्टलो. ह्या उतरांनी अरविंद केजरीवालान गोंय सरकाराक उजळून काडलें. अभी हम पीसफुल प्रोटेस्ट करने के लिए आए थे और सबको दो गाड़ी में भेजी है. वो लोग हम 2 गाड़ी भेज के डिटेन किया है. आज एक्चुअली हाँ, और सबको इन्विटेशन था. उस इन्विटेशन के कारण हम इधर आ रहे थे. हमारा पीसफुल प्रोटेस्ट था. किसी के ऊपर गाली गलौज नहीं करना था. बाद में हमारा ऐसा इंटेंशन नहीं था कि किसी को चोर बोला जाए, ऐसा नहीं था. किसी के ऊपर पत्थर फेंका जाए, हमारा ऐसा बिल्कुल भी इंटेंशन नहीं था. हमारा जो फोक कल्चर है, फुगड़ी, पोयम वगैरह सब ऐसा बोल के हमारा इशू जो है वो हम आज के दिन इधर बोलने वाले थे, लोगों को समझाने वाले थे. और गांव भर के मतलब गोवा भर से सब एक्टिविस्ट, अपोजिशन लीडर सब आने वाले थे इधर. और हमने उन्हें बुलाया था
हमारे पास कोई परमिशन नहीं था, पर आज के दिन आज सब आ सकते हैं। जब हम कंप्लेंट देने गए अभी, हमारे लोगों के ऊपर एक ऐसा जुल्म किया है, हमको डिटेन किया है, तो हमने एक कंप्लेंट दिया। अभी पीआई के पास हम गए थे कि आप कंप्लेंट ले लो, तो उन्होंने बोला ऐसे तो हम कंप्लेंट नहीं ले सकते, आपके पास परमिशन आना चाहिए, वो परमिशन आपको दिखाओ, दे दो, बाद में हम कंप्लेंट आपके लिए लेंगे। ऐसा कैसा हो सकता है? ऐसा हो सकता है गोवा रेवोल्यूशन डे के इसीलिए हो सकता है ना, पोर्चुगीज जैसे इंडियंस को ट्रीट करते थे, वो हमारी सरकार हमारे लोगों को वो अलग रास्ते जा रहे हैं पोर्चुगीज से। तो सालादार और वो बोलते करके यहाँ पर ऑफिसर था, बहुत ही बेकार था, हर एक को पिटता था। बिल्कुल वो रोल अदा कर रहे हैं, बस वो रोल अदा कर रहे हैं। और ये लोग जो है लोहिया का मार का अहंकार आ गया बहुत ज़्यादा, घमंड बहुत पहले से अहंकार। जिस दिन से ये आदमी कुर्सी पर बैठा है उसी दिन से अहंकार यहाँ पर शुरू हुआ। अब तो बहुत ऊंचाई पर, ऐसा नहीं है। हम जब लोग इधर आ रहे थे, आज़ाद मैदान के यहाँ पे प्रस्ताव कर रहे थे, तब हमारा मतलब हम पीसफुल चल रहे थे, तब अपनी साइड से चल रहे थे, पर हम लोगों के यहाँ पे मतलब जो रास्ता था उधर बैरिकेड डाले गए, रोका गया, तब उधर भीड़ जमा हुई और उन्होंने बोला कि आप ऐसा जमाव नहीं कर सकते, ट्रैफिक को मतलब डिस्टर्ब नहीं कर सकते। और उसके कारण उन्होंने गाड़ियाँ, उनकी जो वैन थी वो उन्होंने खड़ी करके रखी थी, एक को अंदर लेके गए। डॉक्टर स्वप्निल जालेलकर को, स्वप्निल शेल्लेकर को, रामा कांडकोणकर थे और हमारे कई महिलाएं जो इस आंदोलन में शामिल थी। अभी आज 75 दिन हुए और 75 दिन, और आज के दिन भी हमारे रेवोल्यूशन डे है, 80th रेवोल्यूशन डे ऑफ गोवा। इसके लिए हम इधर आए थे कि हमारे कोई सुने, और ऐसा अहंकार किसी का नहीं चला, अंग्रेजों का भी नहीं चला, पोर्चुगीज का भी नहीं चला, ये उनसे भी बदतर है। 18 जून 1946 दिसा समाजवादी फुडारी डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि गोंयचो स्वातंत्र्य झुजारी डॉक्टर जुलियो मिनेझिसान मडगांवां पोर्तुगीजांच्या विरोधात जाहीर सभा घेवन तेंचे सत्तेक आव्हान दिल्लें। गोंय मुक्तीची कीट पेटली आणि उजो सगळीकडेन पातळ्ळो। त्या आंदोलनांतल्यान गोंयाक मुक्ती मेळ्ळी। तो दीस गोंयकार अभिमानान मनयतात। सरवणचे लोकय त्याच खातीर आझाद मैदानार येयल्ले, पूण तेच्या आदींच पुलिसांनी सरवणकारांक उबारून व्हेल्ल्यान हें एक विडंबन अशें म्हणत आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालान गोंय सरकाराचेर खर टीका केली। कारापुर में किस तरह से बिल्डर्स को, कॉलोनाइजर्स को ज़मीन देके और कारापुर को बिल्कुल बर्बाद करने का पूरा प्लान है इस सरकार का। करोड़ों अरबों रुपए उन्होंने लेन देन हुआ उसमें। कारापुर के लोग ये नहीं चाहते कि ये प्रोजेक्ट हो। ये पीसफुली आज गोवा रेवोल्यूशन डे के दिन आज़ाद मैदान आके अपने जो शहीद थे उनको रिस्पेक्ट्स देना चाहते थे। ये तो हर भारतीय का अधिकार है कि ऐसे दिन अगर वो लोग आके शहीदों को रिस्पेक्ट देना चाहते हैं तो उनको होना चाहिए। लेकिन इन लोगों को थाने में रोक लिया गया, इनके बहुत सारे लोगों को, और यहाँ उनको डिटेन किया हुआ है अभी, और यहाँ नहीं आने दे रहे। आपके सामने अभी इन लोगों से हमने बात की, तो ये तो एक तरह से आयरनी है। आज गोवा रेवोल्यूशन डे हम इसलिए मना रहे हैं क्योंकि पोर्चुगीज़ के ख़िलाफ़ हमारे लोगों ने आज आवाज़ बुलंद की थी प्रोहिबिटरी ऑर्डर्स का वायलेशन करके, और यहाँ मडगांव में उन्होंने सभा की थी, उनको अरेस्ट किया गया था। हमने ये सोचा था, आज़ादी मिली थी 1961 में गोवा को, ये सोचा था कि अब हमारा देश, हम अपने देश का हिस्सा बन रहे हैं, अब हमें आज़ादी मिलेगी। लेकिन किसने सोचा था कि एक ऐसी सरकार आएगी जो पोर्चुगीज़ से, अंग्रेज़ों से भी ज़्यादा बदतर सरकार होगी, उनसे भी ज़्यादा षड्यंत्रकारी होगी, उनसे भी ज़्यादा अत्याचारी होगी। तो मुझे उम्मीद है जैसे अंग्रेज़ों का अहंकार नहीं चला, पोर्चुगीज़ का अहंकार नहीं चला, बीजेपी का भी अहंकार नहीं चला, एक दिन का अहंकार टूटेगा और लोगों की जीत। वीज बिलांचो विशय गोंयभर तापला, कळंगुटकारूय फुर्योज जाल्यात। स्मार्ट मीटर आणि वाडीव बिलांचो प्रश्न जाग्यार घातलो ना जाल्यार रस्त्यार देंवतले, कळंगुटच्या बिल पिडेस्तांनी शिटकावणी दिल्या। कळंगुटकार सांगतात, आमचे कडेन वाडोवन धाडलेली बिलां भरपाची तांक ना, पेनल्टी सरकारान बेगोबेग फाटी घेवची। स्मार्ट मीटर सीएमान होल्डार दवरले ते इलेक्शन लागीं पावलां हे मतींत धरूनच हें लोकांक बेस बरें खबर आसा। आमी बिलां भरचेच नात। कनेक्शनां तोडपाची आगळीक केली जाल्यार कायदो हातांत घेतले।
ऐकत कळवणूककारांची शिटकावणी. एज अ वुमन आमचेशी नेसले पयशे ना, आमच्या गोवांचे पयशे पागा आहा ती वाडोवंक ना आनी ही बिलां आमकां भरूंक जायना. तेका लागून आमकां जायना म्हणून आमी आतां थिंगासून तेका भितर सांगून येयल्या आमचेशीन भरूंक जायना आनी आमी भरची ना. आनी इवन दीज हे पॅनल चार्जीस पळय कितें लायल्या न्हू तेंच्यांनी दे हॅव टू रिवर्स इट बॅक. 3000 4000 8000 बिलां येता ती आमकां भरूंक जायना. मातशें गव्हर्मेंटान पळोवपाचें कितें जालां पळय तें. युटिलिटी डिपार्टमेंटान येयल्ले आहा कितें आहा ती जे आमकां आतां बिलां येता पळय ती बिलां जे सुवातेर पळय 200-300 रुपया जाले ते 2-2, 3-3, 4-4 हजार रुपया येता. हेचो जाप विचारपाक आमी इंजिनियर श्री गेल्ले तो सांगता की तुमी आतां पयलीं भरा मागीर आपूण कितें तें सांगता. अरे पयशे लोकांनी आसा खंय. तुमचो बिजलीचो मंत्री हा पळय तो विधानसभेक जेमो काडटा ताका तुमी वचून गट घाला न्हू आमी तुमचेशीच येतले. आनी हेच्या पयलीं काँग्रेस तर्फे आमी पणजे एक व्हडलो मोर्चा काडलेलो आनी तो स्टिफन म्हणटा पळय व्हडलो चीफ आहा ताका सगळें सदभून सांगलें. तेणी सांगलें आपूण हेचेकडे लक्ष घालता म्हणून. आपूण बिजलीच्या मंत्र्या कडेन उलयता म्हणून तो आमी काय उलोवंक पावोंक ना. तो बिजलीचो मंत्री न्हिदलेलो आहा पळय ताका केन्ना जाय घेतली हांव नको. आनी आतां सीएमान सांगलां की जे स्मार्ट मिटर बी आहा ते सद्या स्टॉप दवरचे म्हणून. हे आतां स्टॉप दवरचे म्हणटा हे कित्याक खातीर बिकॉज ऑफ इलेक्शन. जशें इलेक्शन जालें परत आमच्या गोंयाक फास्ट घालतले हे. ही अशी आमची ह्या BJP सरकाराची कामां चल्लेली आहा आनी ह्या खातीर लोक वाजेल्लो आहा. आमी जी बिलां भरची ना सांगलां आमी हेका आनी हे बिलांक मागीर आतां उजो घालतले आमी सगळ्यांनी. आनी जर कोण आमची जर लायट उडोवपाक जर कोण येत ताका खांबेर मारतले आमी. हे सरकारान हेची वॉर्निंग दिता हांव सरकाराक. आमचे कडेन पयशे ना. हे सरकार लूट मार करून व्हडले व्हडले इव्हेंट करता कोट्यांनी पयशे मोडटा. अरे तुम्ही गरिबाचे पळय हे पयशे जोडटात आनी खातात पळय न्हिदतात पळय तुमकां पचचें ना. हे तुमकां इलेक्शनान लोक धडो शिकयतले. दिस इज नॉट अ न्यू इशू. जाली 2-3 वर्सां विदावट प्रॉपर नॉलेज टू कंज्युमर स्लॅब्स चेंज केल्लो जाता. विदावट प्रॉपर नॉलेज टू कंज्युमर पर युनीट रेट जी आसा ती इनक्रीज केल्ली जाता. जेन्ना आमचो CM आनी प्रायम मिनिस्टर जावं सगळे मंत्री आपले व्हडले व्हडले होर्डिंग सगळ्या हायवेचेर आनी सगळ्या रस्त्या सायडीक लावं शकता. आपले विकसीत भारत म्हणजे आपली कितें ती आयडिया एक आसा पळय तेचेर बॅनरां घालूंक शकता. जाल्यार हे जेन्ना स्लॅबी चेंज जाता जेन्ना पर युनीट चेंज जाता रेट तेन्ना ते व्हडल्या होर्डिंगार कित्याक घालिनात. आयच्या दिसाक सगळ्या लोकांक खबर आसा आनी आमच्या गव्हर्मेंटाकूय खबर आसा डिजिटल इंडिया सगळे फोनार येता. जाल्यार हे जेन्ना स्लॅबी चेंज जाता जेन्ना ह्यो पर युनीट रेट जाता तेन्ना आमच्या फोनार मेसेज कित्याक येना की आमी अशी रेट आतां चेंज करता. मान्य आसा की हे जे नोटिफिकेशन येवपाक जाय ते ऑफिशियल गॅझेट आनी पब्लिकेशनान येवपाक जाय. पण आयच्या दिसाक वाचता न्यूजपेपर फिजिकली कितले लोक. जो फायन प्रिंटान जे प्रिंट केल्ले आसतात ते जो पर्यंत कंज्युमरा कडेन इन्फॉर्मेशन पावना तो पर्यंत तेंच्यांनी बील कित्याक भरचें. आनी हो कंटिन्युअस प्रॉब्लम आसा. जशें रिसंटली शिवोलेचो प्रॉब्लम जाल्लो कलंगूटचो नेरूलचो ऑल ओवर गोवा हो पावर बिलां वाडपाचे पर युनीट रेट वाडपाची आनी कमी इलेक्ट्रिसिटी फ्लक्च्युएशन प्लस लायट वचत आसता. जर खंयचीय कंपनी जावं खंयचे गव्हर्मेंट ऑथॉरिटी तुका फॅसिलिटी प्रोवायड करूंक शकना जाल्यार बिलां दिवपाची गरज ना. आनी गव्हर्मेंटान एक याद धरूंक जाय आयज ते 2 लोकांचे इलेक्ट्रिसिटी कट करतले फाल्यां अख्ख्या गोंयची जर जनतान डिसायड केलें की बील भरचें ना अख्खे गव्हर्मेंट ठप्प पडटले. ही परिस्थिती पावच्या पयलीं तुमी तुमचे प्रॉब्लेम रेक्टिफाय करा. इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करा त्याच्या शिवाय बिलिंग लोकांचेर घालू नका. आमच्या घराकडे पहिली बिल येताले 800-900 रुपया मागीर 1200-1500 आता लास्ट टाइम पासून हांवें बिल भरला सगळे. एका म्हयन्याक म्हाका 5,500 रुपया बिल येयले. बिलां भरपाचें घर पळोवपाचें कितें करपाचें. हांगर येयले जेन्ना आमी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान येयलो बिल चॅक करपाक ते सांगता मिटर हे हाड व्हिडिओ काडून हाड 5 मिनटाचो 10 मिनटाचो व्हिडिओ हाडून दाखयलो. हे म्हाका मागीर सांगता मिटर हे रेक्टिफिकेशन करेक्शनाक घालचो पडटलो. तो जर ना जाल्यार काय स्मार्ट मिटर तुका कंपल्सरी घालूंक जाय. कित्याक घालपाचें आमी. आमदाराक हांव सांगूंक सोदतां गेल्या इलेक्शनाक तो काँग्रेस टिकेटीचेर जिखून येयलो आनी लोकांच्या हिता खातीर लोकांचें बरें करपाक जाय म्हणून BJPन गेलो. तर आयज ही बिलां पळोवन तेचो आवाज बंद जालो काय. फाल्यां काय परवां कितें तेजो बड्डे आहा फाल्यां सगळ्या लोकांक तेणी सत्र्यो वाटल्या. पिसो करूंक सोदता तो लोकांक सत्र्यो वाटू. फाल्यां पावसूच ना. पावस कित्याक ना झाडां कातरतात सगळें हें नाश्ट केलां पळय तेका लागून शेतकारी आयज सफर जाता. तर हांव म्हणटा आयज आमदाराचो आवाज खंय आसा ऑर ही सो बिजी प्रिपेरींग फॉर हीज बर्थडे. तेणे आयज टायम आसलो आमचे मदें हांगा येवपाक आनी आपलो आवाज काडपाक. एक तरी ना जाल्यार एटलिस्ट
एसेंब्लीन तरी एक आवाज करूंक जाय बाबा हो लोक खरेंच सफर जाता, खरेंच ताका पडलां काय हो म्हाजो क्वेश्चन ताका, और ताका फक्त आपल्या फॅमिलीच्या पडलां. एक दीस असो कित्याक लागून ताका हांवें फोन केलो, तो म्हाका सांगता आमचो एक्स सरपंच आहा ताका आमदार जावपाची सपनां पडली म्हणून. सपनां कोणाक पडना, एका सपनां पडना, एकली एने आपली आख्खी फॅमिली आमदार सरपंच हे ते करून सोडलां. अरे तुमी जाया, पण आमचे असले सामान्य लोकांचे प्रश्न हाडा मरे सरकारा फुड्यान. सरकार तुमचो लायक ही सेट ZP तुमचो, आमदारूय BJPचो, गव्हर्नमेंट BJP, तर तुम्ही कितें करता? टेक पंचायतूय तुमची, टेक मातशे तरी अक्कल घ्या ते तलापतीची. मडगावच्या SGPDAक मार्केटाक घेवन बऱ्योच कागाळी आसात. कार्लोस ग्रासियासान चीट बरोवन कागाळ केल्या उपरांत संबंधीत अधिकाऱ्यांनी ह्या मार्केटाचे जॉयंट इन्स्पेक्शन केले. कार्लोस ग्राशियसान आपले कागाळींतल्यान वेगवेगळ्यो सुचोवण्यो दिल्यात. नितळसाण, कोयराचें व्यवस्थापन, मोडलेली लिफ्ट अशा प्रश्नांचेर तो उलयलो. फुटपाथांच्या समस्याचेर चर्चा जाली. Things are probably worse than when I complained. The dirt, the broken sidewalks, broken gutter slabs, and the encroachments on the passages. And I mean, this doesn't look like a civilized country or state. Pathetic. You have seen. Go around and look around. So what action you accept? What action you accept? Action now, the CCC will take action, the Consumer Conciliation Committee. And I hope something happens. कोण दिता? 5 रुपये किती बदल तुम्ही? 5 रुपये ना 10 रुपये बदताय ते हाली शॉपाक क्लीन करपाक, गार्बेज व्हरपाक. आमी दिवपाक रेडी आसले. आमी तांकां जायते बार रिक्वेस्ट केले, आमी पयशे तुमकां 10 ना 20 रुपये दिता, तुम्ही आमकां मेनू दिया कितें दितले ते आमकां सर्वीस कशें करून बरोवन दिया. त्या तोंडान सांगताय दितले. रेंट फारीक करताय आमी ओन नो स्टॉल एग्रीमेंटाची आसा 99 इयर्स फूल अमावंट दिता आमी. पयशे ना म्हणून आपणा कडेन कोण ते पेपरच कोण ना मरे लोकांचे. कितले ते लोकांचे पेपर पयशे भरलेले ऐकले, पेपरच करून ना लोकांचे. पेपर कोण ना कसो खाता तूं बाट गेल्यात बाटा पेपर करपा ना. तेणी दिवपाक कितले फाट सांगले, एकलो येता एकलो वयता. गव्हर्मेंट काडटा आनी वास्कोचे चेअरमॅन काडटा मडगांव घालता. वास्कोचे चेअरमॅन मडगांव घालपाचे दिगंबराक घाल मरे हिंगा. आनी ताका दाखय तेजे तोंडार पूण लोक मारतालो, तूं बाबा हें कितें करता मडगांव क्लीन करता कोण ना. ते सांगताले तो वास्को वयता एक सायन मारता आपणाचे आनी कितें आहा वर्क प्रायवेट वर्क आहा तो करता वास्को धांवता. इवन खबर देखून आसना येवन गेला. उदक एक टॅप आसा उदकाचो, एक टॅपाचें उदक सगळे लोक व्हरून दनपारां वतात, सकाळीं वतात, सांजचे वतात आनी आपणाच्या स्टॉलार धुतात. आनी खंय आनी सर्वीस कसली आसा वास्को आतां होलसेल फीस मार्केट स्टार्ट कोना मरे. ते होलसेला मार्केट तेणी पळोवपाची. आमी गेल्या मार्केट आमी सांगतात होलसेल कोण ना. किती एक्शन जाला कांयच ना. आमी कितले जाण उलयले बी वचोन त्या कडेन एक्शन बरें करता म्हणटा येता. कोण तूं खबरच घेयना. खबर घेयला जाल्यार तूं सांगूं जाता न्हू. वचून बेजार जावपाची खबरच तेंगेल्यो. हांव म्हणटा कितें तूं चेअरमॅन घालता तो वास्कोचो घालता, तूं मडगांवचो घाल न्हू. आतां आमचे सीएमाक खबर ना खंयच्या दोतोर खंय घालपाचें ते. दोतोराक दुखता तुमी सांगतात जाल्यार वचपाक दोतोरा कडेन दोतोर वाचना जाल्यार कोणाक सांगतले वचून. तुम्ही तांकां सांगलें न्ही पयशे वाडोवन दिले जाल्यार आमी दिता म्हणून. आमी दिताय म्हूण सांगलें तांकां. दिताय म्हूण सांगलें कितें सांगलें आमकां विकाल्ल्यान आमकां फिनेल कितले पाट मारतलो, क्लिनर्स कितले पाटी धुतलो, कितले पाटी उदक आमकां केल्ले पाटी दितलो. आमकां म्हणलें मेनू दी. तुवें सगळें दिता म्हणटा ते. सगळें दिता म्हणल्यार तोंडान सांगलें जायना, बरोवन दी म्हूण सांगलें. हांव म्हणलें सगळ्यांक पॅकींग करता होम्याचेर. अमके दिसा हे भाशेन सर्वीस आमकां आहा. आयज सोमराक खाली धुतले, कचरो वतले, फिनेल घालतले. खंयचे एक दिसाक फिनेल घालतले, एक दिसा धुतले. सगळे बरोबर कर म्हणना. तुम्ही सर्वीस दिता जाल्यार बरोवन दिवपा जायना आमकां. त्या दिवपाक रेडी ना बरोवन. जॉयंट इन्स्पेक्शनाचो अहवाल संबंधीत खात्यांक धाडून दितले. तेतूंतल्यान जो उपाय काडटले तो गिरायक आनी शॉपवाल्यांक फायद्याचो जातलो अशी आस्त गोवा कॅनाचो निमंत्रक रोलंड मार्टिनान उक्तायली. Now, Mr. Carlos, Jose Carlos, had filed a complaint at the conciliation committee, and in this conciliation committee the hearing started. So there are multiple parties. First party is SGPDA, then second party is Urban Health Center Madgaon, third party is the Pollution Control Board, fourth party is the Margaon Municipal Council, and fifth party is the Principal Chief Engineer PWD. So many hearings happened, and in the hearings there were advocates appointed by SGPDA did not attend any single hearing. The Pollution Control Board and Margaon Municipal Council were
represented by their respective legal counsels, and after consulting with them, they also felt that a site inspection would be best helpful for all parties to look at it jointly, and also the complainant. Now the complainant, he will talk separately, but I will just give you overall brief. The complaint basically before the Conciliation Committee was deficiency of services. So I will give you copies of the Consumer Protection Act in a short, so you have an understanding what it is. This unique system provides the consumer to file a complaint before going to consumer court. Okay, so his grievance or deficiency was basically that the lifts are not working in the building. That is one. And when he's moving in the market, there are broken drainage, there are broken footpaths, smell is coming, stinking, etc. So based on the complaint that he filed, we started adding the additional party. So additional party was Pollution Control Board was added after doctors submitted their letters. Then we have added Municipal Council and we have added the PWD. So essentially why this site inspection is being held? To see ground reality, what is the situation in respect to his complaint, and identify what are the solutions. Based on that, we will make one comprehensive report, and Consumer Conciliation Committee submits its information from time to time. We are the members appointed on the committee from the State Consumer Protection Council. Myself and Amita Salatri are two members, and we have an assistant director, Mr. Ketan, who is now the chairman of the committee. So based on that, we will submit our recommendations to the district collector who chairs the Consumer Protection Council for South Goa. And we will also talk to the concerned department, heads of department, how to find a solution at maximum that is possible. Now others also may file complaints, that process can go on, but right now what is going on is based on the complaint filed by Taluskers. सांगेचे मसणभुंयेकडेन तशेंच आदिवासी संशोधन केंद्रा लागसार पालिकेन कोयर हाडून उडयला. ह्या कोयराच्यो घाणी घुट्टाणी सोसून उजो जाल्यात. पालिकेच्या ह्या बेजबाबदारपणाचेर थळाव्यांनी तिडक उक्तायल्या. सांगेची पालिका कोयराचो प्रश्न गंभीरतायेन सोडयतली हेचेर लोकांचो विश्वासच ना. कित्याक तर कामगारांचे प्रश्न, कोयराचो प्रश्न पालिका व्यवस्थित हाताळटना दिसना. पालिका कोयर एकठांय करता ती प्रक्रिया लेगीत सारकी ना अशें थळाव्यांचें मत. आयकात. सध्या सांगे म्युन्सिपालिटी गार्बेज सिच्युएशन आहा चोयनी तें साम वर्स्ट आहा. तेंकोडे जायना गार्बेज कलेक्शन करूं जायना. तेंगे कॉन्ट्रॅक्टराक इश्यू आहा, लेबरांक इश्यू आहा. जायतो 3-3 दीस 4-4 दीस हे घराक वसान लोकांगेले गार्बेज कलेक्ट कोन्नाय. घरांक वास पडलो आहा. तेंका फोन एवरी टायम फोन मारूं पडटा. गार्बेज कलेक्शन केलें ना, गार्बेज कलेक्शना धाड. मागीर ते मातशें जागी जाताय आनी ते धाडटाय आनी मागीर आहलो तशें पोत ते 2 दीस ते मागीर न्हिदताय. आतां थिंग शिमतरी कडेन चोयन येयला इतली गार्बेज उडोवन दवरल्या. संवसारांत मनीस जिता आसतना तुमकां ते गार्बेजी लोकांक तुमी दवरले जियेताय लोक आनी मोतोरीर ते गार्बेजीच गार्बेजी वासून आतां मेलोले तरी सुशेगाद न्हिदोन दियाय थिंगा ट्रायबल सेंटर आहा काय बरें गेस्ट हावस बांदला आनी ते सायडीक तें डेकोरेशन गार्डन करून दवरलां सामकें गार्बेजीचें. सो व्हड गार्बेज प्लांट काकोड्या सेटअप केलो आहा. इतले कोट्यांनी पयशे मोडून गव्हर्मेंटान आनी फ्रॉम द म्युन्सिपालिटी 1.5 किलोमिटर 1 किलोमिटर अंडर तो आहा. जाल्यार हो गार्बेज ती थिंग डंप कोत्ती ती गार्बेज व्हरून थिंग कित्याक डंप कोन्नाय तुमी? कितें रिजन आहा? येद व्हड मोदी 12 वर्सां म्हणटा तुमी गार्बेज कलेक्शना मोदय गार्बेज ही पयलीं गार्बेज कलेक्शन करा हें आनी पयलीं वयत थिंग कसो उडयताय. प्रॉपर मॅनेजमेंट म्हणटा ना तुमकडे. गार्बेज मॅनेजमेंट ना, गार्बेज सेग्रिगेशन मॅनेजमेंट ना तुमकडे. नोकर भरतीच्या बाबतीत सीएम प्रमोद सावंतान सी आणि डी कॅटेगरींतल्या पोस्टाचो प्रश्न जाग्यार घातला खरो, पूण ए आणि बी कॅटेगरींतले नोकर भरतीचेर तो कांयच उलयना. गोवा पब्लीक सर्व्हीस कमिशन गोंय सरकारा खातीर एलियन जाला काय कितें असो प्रश्न डॉक्टर शिवाजी शेट्टीन विचारला. स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांची नोकर भरतीचेर तो उलयतालो. सी आणि डी कॅटेगरीत कांय भुरग्यांक जॉब दिल्यात, तेका लागून तेणें गोंय सरकाराचें अभिनंदन केलें. पूण ए आणि बी श्रेणींतले नोकर भरतीचेर सीएम उलोवपाकच तयार ना. गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन फुडें GPSC वरी भ्रश्ट जातलें असो आरोपय शिवाजी शेट्टीन केलो. वय जावन गेल्ल्यांचे वन टायम सेटलमेंट करपाची गरजय तेणें उक्तायली. उलयत ना जॉब दी किंवा तांकां जेंचे पळय जॉब वन टायम सेटलमेंट करात, तांची वय जाल्ली आसा तांची वन टायम तरी सेटलमेंट करात आनी तेंचे मेकळे करात. उरला तेंचे जाले C and D कॅटेगरी
ए एंड बी कॅटेगरीचे कांयच म्हणिना तो. स्कीम बंद करतलो म्हणटा. स्कीम बंद केन्ना करप? असेंब्लीन जे तुम्ही पास केल्ली त्या प्रमाणे स्किमींग प्रमाणे ए बी कॅटेगरी पर्संटेज दिल्या, सी डी कॅटेगरी पर्संटेज दिल्या. सी डी कॅटेगरीचे तुम्ही पोस्ट भरपाक सुरवात केले. सामके बरी गजाल, आमकां खूब आनंद जाता. तुमकां देव बरें करूं म्हणटा आमी गोंयचे मुखेलमंत्री. पण ए बी कॅटेगरीचे कितें? ए गॅजेटेड बी गॅजेटेड म्हाका लागना म्हणटा तुमचोच सरकाराचो मनीस भितर मेंबर आसा की ना? सो गोवा पब्लीक सर्वीस कमिशन हे एलियन परग्रह तो हांगा दवरला आणि त्यांचे रिक्रुटमेंट नाजाल्यार अशें जावपाच्या फुडें गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आतां नवें स्थापन केलां हे फुडें GPSC सारकेंच जातलें. जशें GPSCन आतां करप्शन चल्लां तशें गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनान फुडें अशेंच करप्शन सुरू जातलें. आतां पर्यंत सद्या गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन क्लियर दिसता, ट्रान्सपरंट दिसता, पण फुडें हेंच जातलें. गोवा पब्लीक सर्विसन कमिशन कशें आसा, करप्शन चल्ला, भ्रष्टाचार चल्ला, तो जाता सुरू. कशें क्लॅरिफिकेशन केलें ते ए बी कितें डिफरन्स केलें? ए बी इज अ गॅजेटेड पोस्ट. ताका तेंच्यांनी कॅटेगरी केला. जे रिक्रुटमेंट आसा जे गोवा पब्लीक सर्वीस कमिशन, गोवा लोक सेवा आयोग हाच्या तर्फे भरले वयतले. सी डी कॅटेगरी आसा ते LDCचे पोस्ट, ते ताज्या अंतर्गत अंडर सेक्रेटरी होम डिपार्टमेंटाच्या अंडर ते भरले वयतले. थंय एप्लिकेशन करप, थंय फॉर्म भरप, ताज्या नंतर ताज्या थ्रू ते रिक्रुटमेंट प्रोसेस तांच्यांनी सुरू केल्लो. कितले आहा ए बी कितले आहा? ए बी कितले आहा तांच्यांनी म्हाकाच खबर ना. आनी आमच्या आयजू तांच्यांनी सांगू ना. कालू प्रेस कॉन्फरन्सान आमचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी एक्सपोज केल्लें ना, सांगलेलें ना, कांयच सांगलेलें ना. तो आपल्या आंगारूच घेयना. आनी ताका एक म्हजें खास म्हणजे आवडला म्हणजे एक किरडी आंदोलन आनी दुसरें आतां हुयेली बोबो जे हांवेंच इनोवेट केल्लें हांगा ह्या आझाद मैदानाचेर. आतां हें आंदोलन कोणा खातीर केल्लें? ह्या भुरग्या खातीर हांवें केल्लें. ह्या भुरग्या खातीर हांव फुडाकार घेतलो. कारण कितें? हांवूय एक स्वतंत्र सैनिकाचो भुरगो, हांकां सगळ्यांक जॉब मेळचे हें म्हणून हांवें फुडाकार केल्लें. एकल्याचेर टार्गेट दवरप म्हाका कांय वायट दिसना, पण हेंची जॉबां जाली हितून म्हाका सामको खुशी आसा. अवय हांगा एक आसा कॅन्डिडेट, ताका जॉबूच ना. 60 वर्सां जालीं, जॉबूच दिवना. दिल्या ते म्हणटा ते बरें आसा, आमी अवश्य म्हणटा, पण ताका जॉबूच दिवना. ताका लमसम एमावंट सेटल करात, कितें तरी दिवपाक जाय. आतां थंय 10 लाख दिवं शकता, जो मरोवन गेलो ताच्या खातीर 10 लाख दिवं शकता जाल्यार हांगा 5 लाख दियात न्ही. हांव म्हणटा हाका 5 लाख दिया, सेटल करा एक तरी अमावंट की आपल्याक मेळ्ळें कितें तरी की जे इतले वर्सां 7-8-10 वर्सां खातीर जे मेळनासलें ते तरी मेळ्ळें. MLAचो पगार कितलो, मानधन कितलें? हेंकां आमी आतां होच प्रश्न आमी करूं शकता की हेंकां निवडून हाडलेले की हेंकां सूख दिवपा खातीर, हेंकां ह्यो सगळ्यो सूख सुविधा दिवपा खातीर आमी निवडून हाडलेले गोंयच्या लोकांनी स्वतंत्र जातकूच. सो हेंचें कॉन्ट्रिब्युशन कितें आसा? हांचें कॉन्ट्रिब्युशन कितें ह्या बाबतींत गोंया खातीर? कॉन्ट्रिब्युशन कांयच ना हांचें. कॉन्ट्रिब्युशन केन्ना म्हणटात? जांच्यांनी खरें लोकां खातीर झटूंक जाय, लोकां खातीर काम करपाक जाय, गरिबा खातीर वावरूंक जाय, तेन्ना आमी म्हणूं शकता. स्वतंत्र लढ्यान आमच्या बापायन जेन्ना उडी मारली तेन्ना हो विचार करून नासलेलो म्हजी बायल आसा, म्हजी फाटल्यान फॅमिली आसा, तो विचार करून ताणें उडी मारूना. हे हांगा चिंतून खुर्चेक उबे रावता, कितले जोडपाक मेळटलें आनी कितले खावपाक मेळटलें हें चिंतून हांगा उबे रावता. कुडचड्या वाचन संस्कृतायेक उर्बा दिवपाचो यत्न चल्ला. त्याचोच भाग म्हणून आयज वाचात, फाल्यां फुडाकार घेयात हो उपक्रम सुरू केला. रोहन गांवस देसाय इनिशिएटिव्ह आणि नवहिंद पेपर अँड पब्लिकेशनाचे जोड पालवान कुडचड्या वाचन संस्कृतीत भर घालपी उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमा अंतर्गत कुडचडच्या सगळ्या शाळांनी इंग्लिश आणि मराठी दिसाळे दितले. ऐकात रोहन गांवसाक. आम्ही जे न्यूजपेपर नवीन टाइम्स जो इंग्लिश न्यूजपेपर आसा आणि नवप्रभा मराठी न्यूजपेपर आसा तो आम्ही प्रत्येक क्लासरूमान या स्कुलान दितात. आणि प्रत्येक क्लासरूमाची जो क्लास मॉनिटर असता त्याची जबाबदारी असतली. तुम्ही आयकातले क्लास मॉनिटर कोण आसा हातवयर काढा. क्लास मॉनिटर कोण आसा? तुम्ही जबाबदारी घेतली सगळी. तुम्ही न्यूजपेपर जो आम्ही क्लासरूमात दितले तुम्ही वाचताले आणि तुमच्या फ्रेंड्सांक तुमच्या क्लासीचे सगळे भुरग्यांक वाचपाक लायताले. हय काय ना? जोरान सांगा. आणि तुम्ही हो न्यूजपेपर वाचतले कितें कितें जातलें तें खबर आसा तुमकां? हांव सांगता. तुम्ही जर न्यूजपेपर वाचता जाल्यार तुमकां तुमचो जनरल नॉलेज जे ह्या संवसारान दिसान दीस जे घडटा ते तुमकां त्या त्या क्षणी म्हणजे तुम्ही सकाळी फुडें उठून जेन्ना स्कुलार येता तेन्ना पयली गोष्ट तुमकां कळटली की आदले दिसा म्हणजे काल कितें कितें घडलेलें हांव जाणा. आनी ह्यो गोश्टी तुमकां मुखार पावोवंक खुबश्यो फायदेशीर पडटल्यो. ह्या हेतूंतल्यान तुम्ही एक स्वताक एक संवय लावन घेतले. कारण वाचन हें म्हाका दिसता भुरग्यां मदीं आसचें आनी हें खूब गरजेचें आसा. कारण
वाचनान मनशाची एक स्मरण शक्ती जी आमी म्हणटात, याद उरपाची जी शक्ती आसता ती खूब वाडटा. आता तुम्ही एग्जामीक जेन्ना शिकता तेन्ना तुम्ही टेक्स्ट बुक वाचता, खूब भुरगीं पाठ करता, 5 फावटी 10 फावटी बरोवन काडटा, परत पाठ करता, पूण एग्जामीक पावतरी केन्ना केन्ना एक प्रश्न विसरता तुम्ही, हय काय ना? पाठ करून सुद्दां विसरता गो. आता तुम्ही न्यूज पेपर डेली वाचा आणि मागीर जेन्ना तुम्ही एग्जामी कडेन शिकतली तेन्ना तुम्ही डिफरन्स पळया. तुम्ही एक फावटी सुद्दां वाचले न्ही जाल्यार तुमकां तो याद उरतलो प्रश्न आनी तुम्ही बरे स्कोर करपाक शकतली. सो तुम्ही ही संवय लावन घेतली काय ना? ही चळवळ सुद्दां ह्या पेपरांतल्यान सुरू जाल्ली आनी ह्या पेपरांतल्यान ह्या देशाक स्वातंत्र्य मेळ्ळा. असो हो पेपराचो इतिहास आसा, न्यूज पेपराचो इतिहास आसा. सो पेपर हो केन्ना आउटडेटेड जावचो ना. आता फक्त आमचो प्रयत्न आसा तो परत रिइन्स्टेट करचो, कारण मोबायला बरोबर कॉम्पिटिशन आयज न्यूज पेपराची जाल्लें आसा. आनी म्हाका दिसता इम्पॉर्टन्स लोकांचो वळखप आनी आयचे तारखेर वळखप हें खूब म्हत्वाचें आसा. की न्यूज पेपर बरो काय मोबायलाचेर न्यूज येता ते बरें. हांव म्हणना मोबायल वायट, मोबायलाचेरय न्यूज येता आनी इट इज पार्ट, ती गरज आसा. ग्लोबलायझेशन जाला, डिजिटलायझेशन जाला, ह्यो सगळ्यो गोश्टी अत्यंत म्हत्वाच्यो आसा. पूण त्याच बरोबर न्यूज पेपर हो तितकोच म्हत्वाचो आसा. आयज जेन्ना आमकां शिकयता, क्लासान शिकयता, आमकां मोबायल घेवन कित्याक शिकयना तर? आमकां टेक्स्ट बुक कित्याक दिता? पेपराचेर कित्याक बरोवपाक लायता? आमकां कंप्युटराचेर बसून कित्याक आन्सर बरोवपाक दिना तर? कारण जी लिखीत जी आमची एग्जाम आसता, जी लिखीत जी आमची संवय आसा आनी जे आमचे पयलींच्यान जे चलत आयिल्ले आसा ताका एक म्हत्व आसा. म्हणून ह्यो गोश्टी आज पयल्यो चालू उरल्या आनी हेचे मुखारय चालू उरतल्यो. आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जियो टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.